विनद चौकामध्ये बंगलो एरियाला जाताना जो टर्न आहे त्या रोडचं काम चालू आहे आणि त्या टर्निंगला डिवायडर मध्ये हाय मास होता. तर ठेकेदाराची एक लापरवाही आहे, कारण सकाळपासून रोलर वगैरे फिरतात, व्हायब्रेशन मध्ये कुठेतरी हाय मास पडलाय आणि रिक्षा जात होती, रिक्षावर पडलाय. कुठेतरी त्या रिक्षावाल्याचं लक चांगलं आहे, सुदैव आहे की त्याला काय लागलं नाही, पण रिक्षाचं नुकसान झालंय. तर महानगरपालिकेच्या वतीने त्या ठेकेदाराला आदेशित करावं आणि त्या रिक्षाची जी नुकसान भरपाई असेल त्यांनी ती करून द्यावी आणि यावर ठेकेदारावरती कायदेशीर कारवाई महानगरपालिकेने करावी. इच्छा म्हणजे पॅसेंजर होते, पण सांगतो सगळ्यांचं सुदैवाने कोणाला काही दुखापत झाली नाही. म्हणजे कुठेतरी मोठी दुर्घटना होऊ शकते, कारण की रहदारीचा रस्ता आहे, बाजूला लाईन्स आहेत, पण कुठेही सुदैवाने असे काही झालं नाही. तर महानगरपालिकेने सदर बाबीची म्हणजे लवकरात लवकर दखल घेऊन योग्य ती ठेकेदारावरती कारवाई करावी. बराड मी जाताना माझ्या गाडीवरती लाईटचा पोल पडलाय जाताना, आणि हे समजा अपघात मोठा झाला असता, आता माझी गाडीचं नुकसान झालंय, आता माझ्या जीवाला काय झालं असता तर कोण भरपाई दिली असती? आता माझ्या मानेला मार लागलाय, दुखतंय, रिक्षाची एवढं नुकसान झालं रिक्षाचं. हे आता असा अपघात झालाय, लाईट चालू आहे, लाईन चालू आहे, काय जास्त कमी झालं असतं कोणी काय केलं असतं सांगा मला. मला माहित नाही, हे पोल जे रस्ते खोदले ना, हे खोदून ठेवले, लक्ष दिलं नाही लोकांनी. हे बघा इथे तुमच्या समोर बघा, पोल खोदून ठेवलेला आहे, लाईटचा पोल असंच आहे. एखादा लहान पोरामध्ये मोठा पडला असतं काय आलं असतं? मांग आहे, मला भरपाई करून पाहिजे आणि यांच्यावरती केस व्हायला पाहिजे, जे ठेकेदार लोक आहे यांच्यावरती. हे आपलं विनद चौकात पॅसेंजर नाही, मी एकटा होतो, चाललेलो मी आणि माझ्या गाडीवरती पोल पडलं.